नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमचं काम 100% होईल. मग पैशाचं असू द्या, घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढायचं असू द्या किंवा तुमच्या घरातील इडापिडा, कटकट, साडेसाती बाहेर काढायचं असू द्या. तुमची सर्व कामं पूर्ण होतील. फक्त तुम्ही इथं गपचूप ₹1चा सिक्का, नाणं फेकायचं आहे. मित्रांनो, कोणतंही कार्य जर पूर्ण होत नसेल, एखाद्या विशिष्ट कामामध्ये जर तुम्हाला सारखे अडथळे येत असतील, तर ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला नडलेली अडलेली कामं पूर्ण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत. मित्रांनो, त्यापैकीच 3 अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बटनावरती तुम्ही नक्की क्लिक करा. मित्रांनो, त्या 3 पैकी कोणताही एक जरी उपाय तुम्ही केला तरी सुद्धा आपण प्रत्येक काम पूर्ण करू शकतो, ते कोणताही अडथळा न येता. मित्रांनो, या उपायाने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. त्या कामात आपल्याला सफलता मिळेल. येणाऱ्या अडचणी निघून जातील. कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. मित्रांनो, उपाय पहिला. मित्रांनो, नेहमी घरातून निघताना एक नाणं जवळ ठेवावं. जर तुम्हाला पुढे रस्त्यात कोणी गरीब दिसला, गरजू दिसला, तर अशा व्यक्तीला निस्वार्थ मनाने, भावनेने हे नाणं आपण द्यायचं आहे. मित्रांनो, त्याला हे नाणं देताना उजव्या हातानं द्या. मित्रांनो, हा छोटासा उपाय आपल्या कामात येणारा अडचणी, बाधा नक्की दूर करतो. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांना वाटेल की इतका साधा उपाय करून महत्त्वाच्या कामातील अडचणी कशा काय दूर होतील. मित्रांनो, आपण कोणत्याही गोरगरिबास नाणे दान म्हणून देत असतो. त्या नाण्याच्या बदल्यात त्या भिकाऱ्याकडून, गरिबाकडून जे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात, त्याची ताकद खूप मोठी असते. मित्रांनो, श्रीमंत लोकांना या आशीर्वादाची ताकद कधीच समजणार नाही. मित्रांनो, उपाय दुसरा. मित्रांनो, आपण कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडताना पहिला कोणता पाय बाहेर ठेवावा? अनेक जण विचार करतात की घरातून बाहेर जात असताना सर्वात अगोदर कोणता पाय बाहेर ठेवावा. मित्रांनो, हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार एक असा नियम आहे की जर तुम्हाला तुमच्या कार्यात यश प्राप्त करायचं असेल, तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडत आहात ते काम यशस्वी करूनच जर परत यायचं असेल, तर अशा वेळी तुमच्या नाकाची जी नाकपुडी सुरू असेल, श्वास घेताना आपली नाकपुडी सुरू आहे, एक बंद असते, एक सुरू असते. आपण बाहेर पडत असताना त्यावेळी आपली जी नाकपुडी सुरू असेल, उजवी किंवा डावी, तोच पाय अगोदर बाहेर टाकावा. मित्रांनो, या उपायाने आपल्याला आपल्या कामात यश मिळतं. तुमच्या उजव्या नाकपुडीतून श्वास सुरू आहे तर तुम्ही उजव्या पाय बाहेर टाका. डाव्या नाकपुडीतून श्वास सुरू असेल तर डावा पाय बाहेर टाका. मित्रांनो, उपाय तिसरा. मित्रांनो, एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे गायत्री मंत्र. या गायत्री मंत्राचा रोज सकाळी नित्य नियमाने 11 वेळेस जप केला तर या गायत्री मंत्राच्या प्रभावाने सुद्धा आपल्या कार्यातील सर्व बाधा, अडचणी नष्ट होऊन आपलं काम पूर्ण होतं. मित्रांनो, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपलं काम महत्त्वाचं आहे आणि ते करण्यासाठी आपण बाहेर जाणार असाल, त्या दिवशी सकाळी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करून आपण बाहेर पडलं पाहिजे. त्या दिवशी सकाळी लवकर उठून गणेशाची पूजा करा. गणेशाला 21 दुर्वा अर्पण करा. गणेशाला विघ्नहर्ता म्हटलं जातं, त्यामुळे ते आपल्या कामात येणारे सर्व विघ्न दूर करतील. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. असेच नवीन व्हिडिओ मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.